आता सर्कल आपण वन शॉटमध्ये या ठिकाणी लर्न करण्याचा प्रयत्न करू। आता आपल्या बाजूला सर्कल दिलेला आहे आणि सपोज या सर्कलमध्ये मी एक कॉर्ड घेतो। ओके, ठीक आहे। तर चेक मी आहे तो ओके, सपोज दिस इज द सेंटर ओ आणि एक कॉर्ड घेतली मी, कॉर्डचं नाव आहे ए बी। आता होतं काय की या कॉर्डवरून जर मी एक परपेंडिक्युलर लंब या ठिकाणी काढला, सपोज तो लंब आहे ओ टी। सो ओ टी जो आहे हा मी ओ बीला परपेंडिक्युलर काढल्यामुळं काय झालं की ही जी कॉर्ड आहे ही कॉर्ड काय होते या ठिकाणी बायसेक्ट होते आणि दॅट्स वाय आपण लिहू शकतो की ए टीचं माप हे टी बीच्या इक्वल आहे आणि दोघांचं माप जी कॉर्ड ए बी आहे त्याचं काय आहे, हाफ आहे। आणि यामध्ये जर मला रेडियस काढायची असेल, सपोज हे आहे आर रेडियस ऑफ द सर्कल, ओ टी जे परपेंडिक्युलर आहे त्याची हाईट आहे एच। ओके, तर यामध्ये पायथागोरसचा थेरमसुद्धा ॲप्लिकेबल होतो आणि यामध्ये जो कर्ण होता तर कर्ण आपण घेऊ ओ ए जे सर्कलची रेडियस आहे, तर बेस आपण घेऊ ए टी आणि हाईट काय घेऊ ओ टी स्क्वेअर। तर इथं पायथागोरसचा थेरमनं आपण काय करू शकतो, रेडियस पण काढू शकतो। आणि इन केस जर तुम्हाला डायमीटर विचारली तर रेडियसच्या ती काय असते 2 टाइम्स असते। जर सर्क्युमफरन्स विचारला तर तो असेल 2 पाय आर किंवा डायमीटर दिलेली असताना तो असतो पाय डी। आणि राहिला प्रश्न एरिया संदर्भात, तर एरियाचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर। डायमीटर जर दिली असेल तर फॉर्म्युला वापरणार आपण पाय डी स्क्वेअर अपॉन 4। तर ही एक इन्फॉर्मेशन जे आपलं सर्कलचं बेसिक आहे। त्यानंतर आता यामध्ये काही इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत सर्कल संदर्भात, की जे आपण एकच पॉईंट जर घेतला, ओके, 1 पॉईंट, तर 1 पॉईंटमधून आपल्याला किती सर्कल पास करता येतात, तर त्याचं जे आन्सर असेल तर ते असेल इनफायनाईट, अमर्याद आपल्याला सर्कल्स पास करता येतील। त्यानंतर 2 डिस्टिंक्ट पॉईंट घेतले आपण, ओके, सो 2 डिस्टिंक्ट पॉईंट जर घेतले आपण तर यामधून किती सर्कल आपल्याला पास करता येतील, तर याचंसुद्धा आन्सर आहे इनफायनाईट। त्यानंतर 3 पॉईंट घेतले आपण, ते 3 पॉईंट आहे कोलिनियर पॉईंट्स। तर या 3 कोलिनियर पॉईंट जर असतील तर त्यामधून फक्त एकच असा युनिक सर्कल आपण पास करू शकतो। सॉरी, नॉन पाहिजे होतं, कारण 3 कोलिनियर म्हणजे एका रेषा असतील त्याच्यामधून सर्कल पास होणार नाही। आणि सो वाटल्यास ते घेऊन टाकू की 3 कोलिनियर पॉईंट जर असतील तर यामधून एकही सर्कल पास होत नाही, सो नो सर्कल पासेस, ओके, किंवा कॅन पास। आता हे समजून घेतल्या पुढची ॲक्टिव्हिटी आहे की आपण काय करू, पुन्हा एक सर्कल घेऊन टाकू आणि हा जो सर्कल आहे तर या सर्कल संदर्भात आपल्याला टँजेंट थेरम बघायचा आहे। तर जर मी या सर्कलला ओके टच करणारी एक काय काढली, टँजेंट काढली, सपोज ती टँजेंट आहे एल। ओके, तर टँजेंट थेरम काय सांगतो पहा। सो आपण जे लर्न करायलो पहिला थेरम, तर तो आहे टँजेंट थेरम। आणि हा टँजेंट थेरम काय सांगतो, तर टँजेंट थेरम सांगतो की जर सर्कलच्या सेंटरपासून
जर आपण टँजंटवर एखादी लाईन ड्रॉ करत असतो, म्हणजे पहा टँजंट ॲट एनी पॉईंट ऑन सर्कल ही रेडियसला काय असते, परपेंडिक्युलर असते ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आपण जर ए कन्सिडर केला तर आपल्याला सांगता येईल की ओ ए ही कशाला परपेंडिक्युलर आहे, लाईन एल. लाईन एल इज द टँजंट. ओके. याच्या विरुद्ध जे असेल तो असेल त्याचा कन्व्हर्स. आणि कन्व्हर्स थेरम काय सांगतो, त्याच्या उलट असेल की लाईन जर एखाद्या सर्कलच्या रेडियसपासून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉन केला आणि तो जर सर्कलवरच्या पॉईंटवर टच करत असेल तर तिथून जाणारी ती रेषा काय असते, टँजंट असते. म्हणजे शुद्ध शब्दामध्ये सांगायचे तर अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस है ना. जसं की हेच एक्झाम्पल आपण घेतलं. ओके. किंवा त्यासाठी एक वेगवेगळी म्हटलंस. तर हा सर्कल घेतला आपण आणि सपोज या ठिकाणी आपण रेषा घेतली एल. सर्कलचा जो सेंटर आहे तो सपोज आहे एम. आता कन्व्हर्स काय सांगतो, अ लाईन परपेंडिक्युलर टू अ रेडियस ॲट इट्स पॉईंट्स ऑन द सर्कल इज अ टँजंट टू द सर्कल. म्हणजे एक लाईन आहे आणि त्या लाईनवर आपण सेंटरपासून एक रेषा काढली आणि ती रेषा जर परपेंडिक्युलर असेल तर ज्या रेषेवर त्रिज्येचा लंब आला, परपेंडिक्युलर आला, तर ती रेषा डेफिनेटली काय असली पाहिजे, टँजंट असली पाहिजे. असा हा नियम आहे. आणि सपोज हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आपण एम एन जर घेतला तर इथे लिहिता आहे आपल्याला की एम एन ही परपेंडिक्युलर आहे लाईन एलवर आणि ही असल्यामुळं डेफिनेटली लाईन एल ही काय असली पाहिजे, त्या सर्कलची टँजंट असली पाहिजे. हा आपला कन्व्हर्स थेरम. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे टँजंट सिगमेंट थेरम. ओके. सो पहिल्यांदा आपण पाहिला होता टँजंट थेरम. सेकंड याच्यामध्ये आपण लर्न करू टँजंट सिगमेंट थेरम. आता हा थेरम काय सांगतो, सपोज आपण एक सर्कल ड्रॉन करू. ॲटोशेप घेतो. ओके. तर या सर्कलच्या संदर्भात आपल्याला काय करायचं आहे की एक एक्सटर्नल पॉईंट घ्यायचा आहे आणि त्या एक्सटर्नल पॉईंटमधून आपल्याला दोन टँजंट घ्यायचे आहेत. तर सपोज हे आहे फर्स्टवाला हा आहे सेकंडवाला. ठीक आहे, काय अडचण नाही. तर यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की टँजंट सिगमेंट जे आपण एक्सटर्नल पॉईंटवरून काढायलो, सपोज आपला एक्सटर्नल पॉईंट आहे डी. ओके. तर होतं काय, ते इथून दोन टँजंट काढले आपण. एक आहे डी पी है ना, पी बिंदूमध्ये टच करणारी, आणि दुसरी आहे क्यू बिंदूमध्ये टच करणारी. तर टँजंट सिगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉईंट जे असतील. आता टँजंट आणि टँजंट सिगमेंट याचातला अर्थ समजून घेऊ आपण. तर यामध्ये आपल्याला ही जी पी डी आहे, या ॲरो ते त्या ॲरोपर्यंत ही आपली लाईन आहे समजा, किंवा त्याला आपण टँजंट म्हणू. परंतु टँजंट सिगमेंट जो आहे हा फक्त एक फिक्स्ड डिस्टन्स आहे आणि ते फिक्स्ड डिस्टन्स काय आहे, टी डी. आणि इकडचा जो टँजंट सिगमेंट आपण दुसरा घेतला तर तो टँजंट सिगमेंट कोण आहे, क्यू डी. ओके. तर असे दोन टँजंट सिगमेंट आपण एक्सटर्नल पॉईंटवरून काढले. आणि टँजंट सिगमेंट जो आहे तर हा काय सांगतो की एक्सटर्नल पॉईंटवरून जर आपण टँजंट सिगमेंट काढले तर ते कॉन्ग्रंट असतात. दॅट्स वाय वी कॅन राईट सिगमेंट डी पी इज कॉन्ग्रंट टू सिगमेंट
डी क्यू. हे आपण थेरममध्ये प्रूफ केलेलं आहे. नेक्स्ट जो थेरम आहे तर तो आहे आपला थेरम ऑफ टचिंग सर्कल. आणि टचिंग सर्कल जे आहेत तर त्याचे दोन नियम आहेत. एक्सटर्नली टचिंग आहे का इंटरनली टचिंग आहे. सो यावरून दोन प्रकार पडतील. तर पहा, थोडेसे सर्कल ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला. तर आपण दोन सर्कल घेतले. पहिला जो घेतला होता तो एक्सटर्नली टचिंग आहे आणि सपोज त्याची जी टँजेंट आहे ती आपण इथं पास केलेली आहे. आता होतं काय की पहिल्या सेंटरचा जो सेंटर आहे सर्कलचा तो ए आहे आणि दुसऱ्या सर्कलचा जर सेंटर काय आहे बी आहे असं आपण कन्सिडर करू. आणि जे सेकंड आहे त्यामधून सुद्धा काय करू आपण एक लाईन अशी पास करू की ती त्याची टँजेंट असेल. ओके, ठीक आहे. तर ठीक आहे, बाहेर जरी असेल समजून घ्या, तो पॉईंट एकच आहे. आणि यांचा टचिंग पॉईंट आपण काय करू इथं सी पॉईंट घेऊ. लहान सर्कलचा जो सेंटर आहे तो बी सॉरी आपण ठीक आहे चालतं, काय अडचण नाही. आणि मोठ्या सर्कलचा जो सेंटर आहे तो आपण काय कन्सिडर करू ए कन्सिडर करू. आता एक लक्षात घ्या, रूल्स काय सांगतो. तर एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. सपोज ए आणि बी हे डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. तर दोन सर्कल एकमेकांना टच करत असतील तर त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो लाईन जॉईनिंग देअर सेंटरवर असतो. जसं की आपण ए बी लाईन काढली आणि त्याच रेषेवर आपल्याला दोन सर्कलचा जो टचिंग पॉईंट आहे सी तो दिसून येईल. जसं की इथं लाईन एल घेतली होती आपण, आहे की नाही. तर टचिंग सर्कल जे आहेत तर त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट सी आपल्याला अशा लाईनवर दिसून आला की ज्या लाईन ए आणि बीमधून पास होत होती. बरोबर, सेम पद्धतीनं हे नियम याला पण लागू राहील. आता इथे जर आपण लाईन जर जोडली तर पहा ए बी सी बरोबर त्याच लाईनवरती येणार. आणि यामध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला रिमेंबर दिसमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिली होती, आहे की नाही, की सर्कल जर एक्सटर्नली टच करत असतील तर सेंटरमधलं डिस्टन्स हे रेडियाचं का असतं समेशन असतं. जसं की पहिल्या सर्कलची रेडियस ए सी आहे आणि दुसऱ्या सर्कलची काय आहे बी सी आहे. सो अशा वेळेस दोन सेंटरमधलं जे डिस्टन्स आहे सो डिस्टन्ससाठी मी लेंथ घेतो. सो लेंथ ए बी जर काढायची असेल मला तर लेंथ ऑफ ए सी प्लस लेंथ ऑफ बी सी हे मी एक्सटर्नली टचिंगसाठी करणार. आणि जर इंटरनली टचिंग असतील तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं की लेंथ ऑफ ए बी जर काढायचं असेल, हे ना, ए बी काय आपलं दोन सेंटरमधले डिस्टन्स आहे. सो डिस्टन्स बिटवीन सेंटर काढायचं असेल तर रेडियामधला डिफरन्स काढावा लागेल. आणि सो लेंथ ऑफ ए बी या केसमध्ये मोठ्या सर्कलची जी रेडियस होती ए सी आणि लहान्या सर्कलची रेडियस आहे बी सी, तर यांचा काय घेतला आपण डिफरन्स घेतला, अशी ही प्रॉपर्टी. त्यानंतरची जी कन्सेप्ट आहे तर ती कन्सेप्ट आपल्याला शिकायची आहे आर्क ऑफ सर्कल, जी की आपण या अगोदर पण लर्न केलेलं आहे. आता आर्क ऑफ सर्कल काय सांगतं. सपोज मी एक सर्कल घेतो. आता या सर्कलमधून मी जर एक लाईन जी वेसारखी पास केली, हे की नाही. सपोज लाईन आहे के आणि त्यांनी वर्तुळाला ए आणि बी बिंदूमध्ये टच करते. त्यानंतर इथे कुठेही आपण एक एक्स पॉईंट घेऊ. इथे वाय पॉईंट सर्कलचा सेंटर आहे सी. तर अशा केसमध्ये काय होतं, इथं काही आर्कचं फॉर्मेशन होतं. आर्कला जर डिफाईन करायचं असेल आपल्याला, आता मुळात काय झालं की जी लाईन ॲक्च्युअल सेंटरच्या दोन पॉईंटला टच करते तर ती ॲक्च्युअल काय असते, ती असते सेकंड असते.
आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे जो सर्कलचा, आणि सेकंड आर कॉल्ड द एंड पॉईंट्स ऑफ द आर्क. ओके, सो सेकंडचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जे आहेत हे AB आहे, आणि त्या पोर्शननं तयार केलेलं जे आहे तर त्याला आपण काय म्हणायचं, आर्क म्हणायचं. आता आर्क जे आहेत तिथं 2 आर्क तयार व्हायले. जसं की हा जर आपण आर्क घेतला, ओके, AXB, हा कोणता आर्क आहे, मायनर आर्क. मायनर आर्कचं वैशिष्ट्य आहे त्याला आपण 2 पद्धतीने वाचू शकतो. तुम्ही आर्क AXB किंवा आर्क AB जरी वाचलं तरी चालतं, परंतु जो मेजर आर्क आहे, मेजर आर्कला मात्र 3 अक्षरीच वाचणार आपण, आर्क AYC, आणि दोघांचं ॲडिशन किती असणार, 360 ॲज द प्रॉपर्टी ऑफ सर्कल. आता पुढची प्रॉपर्टी जी आहे तर ती आपल्याला लर्न करायचं आहे, सेंट्रल अँगल. आता सेंट्रल अँगल ही कन्सेप्ट काय आहे, सेंट्रल म्हणजे सेंटरपाशी तयार होणारा अँगल, बट त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की so we can write here central angle. आणि सेंट्रल अँगल जर पाहिला आपण तर एक लक्षात घ्या की सपोज आपण जो सर्कल घेतला त्याचा सेंटर आहे O. आता या O वर्टेक्सपासून मी काय करतो, या ठिकाणी 2 म्हणजे इथं एक अँगल ड्रॉन करण्याचा प्रयत्न करतो, एक या साईडला आणि दुसरं या साईडला. ओके, आणि जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जे तुम्ही इथं आहे समजा A, इथं आहे B. सेंट्रल अँगलमुळे सुद्धा काय व्हायला, इथं 2 आर्क तयार व्हायला आहे ना. जो सर्कलच्या अंतर्गत असणार आहे तिथं मी X पॉईंट घेतो, तर आर्क झाला AXB जो मायनर आर्क असेल, आणि आउट ऑफ जो आहे AYB हा मेजर आर्क आहे समजा. तर सेंट्रल अँगलचं एक वैशिष्ट्य आहे की सपोज याचं माप आपण जर थिटा धरलं तर त्याचा मार्क इंटरसेप्टेड आर्क जो आहे AXB याच्या काय असतं, इक्वल असतं. आणि सो अशा केसेसमध्ये आपण लिहू शकतो की मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क AXB. आता हे पाहिल्यानंतर 360ची प्रॉपर्टी जी आहे तर ही दोन्ही आकृतीला आपल्याला लागू होते. सो दोन्ही ठिकाणी लक्षात ठेवायचं, मेजर आणि मायनर यांची काय असणार बेरीज 360 असेल. सपोज पहिल्या केसमध्ये जर मला मेजर ऑफ अँगल सेकंड आकृतीमध्ये जर AYB जर मला फाईंड करायचं असेल तर काय करणार मी, पूर्ण सर्कलचं तर मी काय करणार, सर्कलचं माप किती आहे 360. आता आर्क AYB कोण आहे, मेजर, 360 मायनस मायनर आर्क कोणता होता AXB. आता इथे हे लक्षात ठेवायचं की मायनर आर्कचं माप हे सेंट्रल अँगलचं काय आला, इक्वल आला. तो माप किती होता आपण थीटा. सो वी कॅन राईट हेअर 360 मायनस थीटा डिग्री. ओके, आता हे पाहिल्यानंतर आता आपल्याला आणखीन एक प्रॉपर्टी पाहिजे आहे, ते आहे कॉन्ग्रन्स ऑफ आर्क्स. ओके, सो नेक्स्ट प्रॉपर्टी आहे कॉन्ग्रन्स ऑफ आर्क. आता या कॉन्ग्रन्स ऑफ आर्कसाठी 2 सर्कल मी इथं ड्रॉन केलेले आहेत. आता काय होतं की सपोज याचा सेंटर घेतला मी C, आणि इथून जर मी वेगवेगळे सपोज ओके, त्यानंतर इकडे एक ड्रॉन करतो, इकडे एक ड्रॉन करतो, इकडे वाटलं जवळजवळ 2 ड्रॉन करतो. ओके, सो या
सर्वांचा सेंटर आहे सी असं कन्सिडर करू आणि इकडे आपण काय करू वेगवेगळे पॉईंट घेऊ, कारण हे बऱ्याच पॉईंटमध्ये टच झालेलं आहे. जसं इथं ए पॉईंट घेतला तर इथं कोणता घेतो मी बी, इथं डी, ई, जी, आय, ओके नो प्रॉब्लेम, एफ, जी. ओके, आता एक लक्षात घ्या की कॉन्ग्रन्स ऑफ प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला की दोन आर्क हे कॉन्ग्रंट केव्हा असतात. आता पहिल्यांदा आपण सेंट्रल अँगलचा नियम लागून घेऊ. सपोज मी हा घेतला सेंट्रल अँगल थीटा आणि सपोज या ठिकाणी मी एक पॉईंट घेतो एच पॉईंट घेतला. आता काय होतं की सेंट्रल अँगल जो आहे तो थीटा असल्यामुळं लान्या सर्कलचा जो आर्क आहे एच बी त्याचं माप सेंट्रल अँगलच्या इक्वल आलं. आणि दुसरा जो आपण घेतला एफ ई हा सुद्धा काय होईल 30 होईल. मात्र एच बी आणि ई एफ हे सेम मेजरमेंटचे आहेत का नाही. म्हणजे कॉन्करन्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे की हा अँगल पण थीटा होता आणि हा अँगल पण थीटा आहे असं आपण कन्सिडर करू. तर इथे एक पॉईंट घेऊन टाकू वाटल्यास एल पॉईंट घेतो मी. तिथं काय होतं की हा जो एल एच आहे हा सुद्धा थीटा आहे आणि जी एच हा सुद्धा थीटा जरी असेल परंतु दोन आर्क कॉन्ग्रंट असण्यासाठी आपल्याला त्यांच्या सर्कलचे रेडियाय पण इक्वल पाहिजे आणि मेजर पण इक्वल पाहिजे. बरोबर, फरक पडेल कशा प्रकारे फक्त रेडियाचा पडायला. म्हणून या आकृतीमध्ये जर तुम्हाला पेअर काढायचे असतील सिमिलर आर्कच्या सो आपण काय लिहू तिथं आर्क एल एच हा कशाची कॉन्ग्रंट आहे आर्क बी एच सी. आणि मोठ्या सर्कलसाठी जर आर्क जी एफ घेतला आपण तर हा कोणत्यासाठी कॉन्ग्रंट असेल आर्क एफ ईसाठी असेल. ओके, सो हे झालं कॉन्ग्रन्स ऑफ आर्क. जिथं आपण कोणता नियम लागू केला की दोन आर्क्स हे कॉन्ग्रंट केव्हा असतात जेव्हा त्यांचे मेजर आणि रेडियाय. ओके, सो लक्षात ठेवा मेजर म्हणजे मापे त्यांची आणि ज्या सर्कलचे ते पार्ट आहे त्यांची रेडियस हे दोन्ही इक्वल असतील तरच कॉन्ग्रन्स ऑफ आर्क प्रॉपर्टी इथं अप्लिकेबल आहे. देन आपण प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑर्क संदर्भात काही थेरम्स लर्न करू. आता फायनली पाहू आपण दोन थेरम जे प्रॉपर्टी सम ऑफ मेजर संदर्भात सांगितलं मी तुम्हाला. तर सम ऑफ मेजर तर मी तर घेतच नाही पहा, कारण सम ऑफ मेजरमध्ये तुम्हाला माहीत आहे की एखाद्या सर्कलवर जेवढे काही आर्क तयार होतं त्या सर्व आर्कची बेरीज किती असणार 360 असणार. त्यामुळं आपण थेरम घेऊ. आता एक लक्षात घ्या ही जी फिगर दिलेली आहे ना तर यामध्ये जितकं मेजरमेंट आर्क ए सीचं आहे लक्षात येतं. सो आर्क ए सी म्हणजे कोणता आर्क घेऊ आपण ए पी सी, बरोबर आहे का. तर हा अँगल थीटा असल्यामुळं हा सुद्धा काय झाला थीटाच झाला. आणि त्यानंतर हा अँगल जर आपण थीटा घेतला तर त्या हिशोबानं ई क्यू डी हा सुद्धा काय व्हायला थीटा. म्हणजे याचा अर्थ दोन्हीचे सेंट्रल अँगल इक्वल आहे. म्हणजे हे दोन आर्कसुद्धा काय आहेत कॉन्ग्रंट आहेत. आणि ते कॉन्ग्रंट जर असतील तर त्यांचा जो करस्पॉन्डिंग कॉर्ड असेल जसं की मला सांगा आता ए सी किंवा ए पी सी या कंसाचा करस्पॉन्डिंग कॉर्ड कोणता आहे कॉर्ड ए सी. तर हे जो डी क्यू ई हा आर्क घेतला होता त्याच्या करस्पॉन्डिंग कॉर्डच्या इक्वल असणार. म्हणजे दुसरा कॉर्ड कोणता आहे डी ई. म्हणजे आपण काय लिहिलं मग इथं जो नियम सांगतो तर नियम सांगतो की जर आर्क्स कॉन्ग्रंट असतील ओके आर्क्स जर काय असतील कॉन्ग्रंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग कॉर्ड हे काय असतात एकमेकांच्या कॉन्ग्रंट असतात. सेकंड फिगरमध्ये त्याच्या विरुद्ध आपण घेऊ. सेकंड याच्यामध्ये जर आलो आपण तर सेकंड फिगरमध्ये आपण असं कन्सिडर करू की कॉर्ड जे आहे जितकं मेजरमेंट पी क्यूचं आहे तितकंच मेजरमेंट काय आहे एस आरचं आहे.
सो मी काय सांगलं इथं, जे कॉर्ड आहे, कॉर्ड जर कॉन्ग्रंट असतील, म्हणजे कॉर्ड कॉन्ग्रंट आहे म्हणजे पी क्यू कॉर्ड ही कशाच्या इक्वल आहे, आर एसच्या इक्वल आहे. तर अशा केसेसमध्ये जे करस्पॉन्डिंग आर्क असतात, करस्पॉन्डिंग आर्क कोणता आहे पहिला, पी एम क्यू. सो मेजर ऑफ आर्क, म्हटलं मेजर नाही घेत मी, कॉन्ग्रंट लिहायचं आपल्याला. सो आर्क पी एम क्यू किंवा पी क्यू म्हणा, इट इज है ना, पी क्यू या कॉर्डशी करस्पॉन्डिंग पी एम क्यू आहे आणि आर एसचा करस्पॉन्डिंग कोण आहे, आर एन एस. सो आर एन एस. तुम्ही याला 2 अक्षरी पण लिहू शकता, आर पी क्यू कॉन्ग्रंट टू आर्क आर एस. ओके. सो एकमेकांच्या अपोजिट असणाऱ्या ह्या प्रॉपर्टीज आहेत. नंतरची जी कन्सेप्ट आपण शिकायलो तर ते आहे इन्स्क्राईब अँगल. आता इन्स्क्राईब अँगल संदर्भात जर सांगायचं असेल, ओके, तर लक्षात घ्या की आपण एक सर्कल घेऊ. ओके. आणि या सर्कलपासून आपण काय करू, तर एक अँगल असा ड्रॉ केला आपण की ज्याचा एक व्हर्टायसेस हा कुठं आहे, सर्कलवर आहे. आणि तिथून आपण जर पाहिलं तर 2 कॉर्डच्या पद्धतीने एक अँगल तयार झाला. ओके. आणि सपोज सेंटर आहे सी. सो सी सेंटर असणाऱ्या, तर सर्कलला जे टचिंग पॉईंट आहेत ते आहे समजा ए बी, आणि जो रे आहे तो ए पी आणि ए क्यू कन्सिडर करू, त्याचा काही विषय नाही. तर इन्स्क्राईब अँगल थेरमनुसार जर गेलो तर इन्स्क्राईब अँगल थेरम काय सांगतो की हा जो अँगल आहे ए डी बी, तर या अँगलचं मेजरमेंट हा जो आर्क त्यानं इंटरसेप्ट केलेला आहे, तर हा इंटरसेप्टेड आर्क कोणता आहे, ए बी, तर याच्या काय असतो, हाफ असतो. याला आपण इन्स्क्राईब अँगल थेरम म्हणू. आणि दॅट्स वाय या केसमध्ये मेजर ऑफ अँगल ए डी बी याचं मेजरमेंट असेल हाफ ऑफ द मेजर ऑफ आर्क ए बी. ओके. सो ए बी आर्कच्या काय आला तो हाफ. आता यामध्ये आपल्याला 2 गुणधर्म शिकायचे आहेत ज्याला आपण कोरोलरीज ऑफ इन्स्क्राईब अँगल थेरम म्हणू. आता इथे जर पाहिलं आपण तर लक्षात घ्या एक अँगल आहे पी क्यू आर. ओके. सो अँगल पी क्यू आर याचं जर आपण मेजरमेंट काढलं तर त्यानं इन्स्क्राईब केलेला आर्क जो आहे तो कोणता आहे, पी टी आर. सो बरोबर, पी टी आर हा आर्क आहे. सो पी क्यू आर या अँगलचं माप असेल हाफ ऑफ द मेजर ऑफ आर्क पी टी आर अकॉर्डिंग टू इन्स्क्राईब अँगल थेरम. आणि दुसरा जो अँगल आहे पी एस आर, हा जो अँगल पाहिला आपण, तर ह्या पी एस आरनं सुद्धा इन्स्क्राईब केलेला जो आर्क आहे है ना, इंटरसेप्टेड आर्क, तो कोणता आहे, पी टी आर. सो मेजर ऑफ अँगल पी एस आर हा सुद्धा आला हाफ ऑफ द मेजर ऑफ आर्क पी टी आर. आता दोघांच्या राईट हँड साईड कशा आहे, सारख्या, आणि म्हणून मेजर ऑफ अँगल पी क्यू आर हे इक्वल असेल कशाच्या, मेजर ऑफ अँगल पी एस आर. कारण जे अँगल इन्स्क्राईब केले तर ते सेम आर्कमधले आहे. सेम आर्कमधले जर इन्स्क्राईब अँगल असतील तर ते अँगल काय असतात, कॉन्ग्रंट असतात. ही आपली पहिली कोरोलरी. सेकंड याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर हा थोडासा वर झालेला आहे, तर आपण ॲक्च्युअल कन्सिडर करू की तो ओ ए पॉईंटमधून पास झालेला आहे. तर हे सेमी सर्कल जे आहे की नाही, तर सेमी सर्कलमधला अँगल आहे. आणि इन्स्क्राईब अँगल जर सेमी सर्कलमध्ये असेल तर सेमी सर्कलचं माप किती असतं, 180. म्हणजे डेफिनेटली हा काय असला पाहिजे, 90 डिग्री असला पाहिजे. बरोबर आहे, कारण इन्स्क्राईब अँगलचं माप इंटरसेप्टेड आर्कच्या काय आहे, हाफ. सो लक्षात ठेवायचं, अँगल इन्स्क्राईब इन सेमी सर्कल, सेमी सर्कलमधला इन्स्क्राईब अँगल असेल तर तो काय असतो,
राईट अँगल असतो, दॅट इज इट इज द 90 डिग्री. आणि रिझन जर विचारलं तर इंटरसेप्टेड आर्क किंवा सेमी सर्कलचं मेजरमेंट हे 180 असतं. त्यानंतरची जी प्रॉपर्टी आहे ती आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटर संदर्भात. तर सपोज इथं फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर एक क्वाड्रिलॅटर आपल्याकडे आहे ABCD. याचं एक वैशिष्ट्य आहे जे सर्व व्हर्टेसेस हे सर्क्युम्फरन्सवर आहे, आणि सर्क्युम्फरन्सवर जर असतील तर डेफिनेटली हा जो क्वाड्रिलॅटरल आहे. ओके, सो हा क्वाड्रिलॅटरल काय आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटर आहे. सो अकॉर्डिंग टू डेफिनेशन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय आहे, तर सायक्लिक क्वाड्रिलॅटर हा एक असा चौकोन आहे की ज्याचे सर्व बिंदू हे कशावर असले, व्हर्टेसेस सर्क्युलर असतील. आणि याचे जर आपण एक नियम लक्षात जर ठेवला तर अपोजिट अँगल जे आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरचे ते कसे आहेत, सप्लिमेंटरी. म्हणजे जो अँगल A आणि अँगल C या दोघांचं जर मेजरमेंट घेतलं आपण, अँगल A आणि अँगल C यांचं मेजरमेंट किती येईल, 180. आणि अँगल B आणि अँगल D यांचेसुद्धा मेजरमेंट 180. ओके, आणि सो आपल्याला याच्यावरून सांगता येईल की जे सायक्लिक क्वाड्रिलॅटरचे अपोजिट अँगल्स आहेत तर ते एकमेकांचे काय असतात, सप्लिमेंटरी असतात. आता याच्या विरुद्ध आपल्याला एक कोरोलरी पाहिजे आहे. ती कोरोलरी कशी आहे की आता आपण जे पाहिलं त्याच्या विरुद्ध नियम. ओके, आता नेक्स्ट जी कोरोलरी आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरची तर ती काय सांगते की जो एक्सटेरियर अँगल आहे, आता एक्सटेरियर अँगल कोण आहे आपल्याकडे, EAD हा एक्सटेरियर अँगल आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरचा. तर हा कोणाची कॉन्ग्रंट आहे, अँगल अपोजिट टू इट्स ॲडजेसंट इंटेरियर अँगल. आता EAD याचा ॲडजेसंट अँगल कोण आहे, DAB. आणि DABचा अपोजिट अँगल कोण आहे, C. तर आपलं म्हणणं काय आहे की हा जर थीटा असेल तर हा सुद्धा काय येतो, थीटाच येतो. कारण आताच आपण पाहिलं की A आणि C A आणि C यांची बेरीज काय असते, 180. सायक्लिक क्वाड्रिलचे अपोजिट अँगल्स काय असतात, सप्लिमेंटरी असतात. आणि इथं जर पाहिलं आपण तर EAD EAD आणि प्लस अँगल A आतला फक्त एक अक्षरी घेतो, हे दोन्ही कशातले आहेत, लिनियर पेअरमधले आहेत. बरोबर. मग लिनियर पेअरमधले जर असतील तर राईट हँड साईड सारख्या म्हणून लेफ्ट हँड साईडसुद्धा सारख्या. मग अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू अँगल EAD प्लस अँगल A. अँगल A दोन्ही साईडला जर कॅन्सल केलं आपण तर अँगल C ह्या अँगल EADच्या काय आला, कॉन्ग्रंट आला. बरोबर. अँड सो दॅट्स वाय हे दोन अँगल एकमेकांशी काय असतात, कॉन्ग्रंट असतात. आणि जो कन्व्हर्स आहे तर कन्व्हर्स आपण इथं पण प्रूव्ह करू शकतो, हे की नाही, की काय नाही, अपोजिट अँगल है ना, अपोजिट अँगल जर क्वाड्रिलॅटरचे सप्लिमेंटरी असतील, बरोबर, तर तो क्वाड्रिलॅटर काय असतो, सायक्लिक असतो. ओके, त्याच्या अगेन्स्ट प्रॉपर्टी. आता आपण 4 पॉईंट याच्यात ABCD, बरोबर आहे का. आता काय झालं माहिती आहे का, याच्यामध्ये ABD आणि ACD हे दोन कसे आहेत, इक्वल अँगल आहेत. आणि विशेष म्हणजे यांच्यासमोरची जी सबटेंड केलेली जी लाईन आहे है ना, त्या संदर्भातले हे इक्वल अँगल आहेत. तर असं जर असेल तर ABCD हे चारही पॉईंट काय असतात, कॉनसायक्लिक असतात. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. सो इफ 2 पॉईंट्स ऑन अ गिवन लाईन, कोणते कोणते पॉईंट घेतले आपण, A आणि D, सबटेंड अँगल्स ॲट 2 डिस्टिंक्ट पॉईंट. म्हणजे पहिला अँगल कोणता सबटेंड केला, ABD, आणि दुसरा अँगल सबटेंड कोणता केला, ACD. आणि ॲक्च्युअल हे पॉईंट जे आहेत हे सेम साईडवर जर असतील तर याचा अर्थ हे 4 पॉईंट एकमेकाचे काय आहे, कॉनसायक्लिक आहेत. सो ओव्हरऑल 4 पॉईंट जर कॉनसायक्लिक असतील तर त्यांच्यापासून जर क्वाड्रिलॅटर फॉर्मेशन होत असेल तर ते कसं तयार होणार, सायक्लिक तयार होणार. त्यावरून त्यांना आपण कॉनसायक्लिक्स म्हणतो. नेक्स्ट जर पाहिलं आपण तर एक प्रॉपर्टी पहा आपल्याला. या प्रॉपर्टीमध्ये पहा आता अँगल AEC आपल्याला जर फाईंड करायचं असेल, आता हे तर तुम्हाला माहिती आहे हे दोन्ही अँगल काय ते एकमेकांच्या अपोजिट आहे. सो आपल्याला जर मेजर ऑफ अँगल AEC किंवा
मेजर ऑफ अँगल, त्याचा अपोजिट अँगल कोण आहे, BED. ओके, या दोन्हींचं मेजरमेंट जर फाईंड करायचं असेल तर लक्षात घ्या की सेंटर सोडून तयार झालेले आहे ना, दोन कॉर्ड्स एकमेकाला इंटरसेक्ट करतात, पण ॲक्च्युअल सेंटरला इंटरसेक्ट केलं का, नाही, अदर दॅन सेंटर केलेलं आहे. सो अशा वेळेस हे दोन्ही अपोजिट अँगलचं मेजरमेंट काढायचं असेल तर काय करायचं आपल्याला, हाफ ऑफ द, म्हणजे ॲक्च्युअल हाफ कॉमन घेऊ आपण, ठीक आहे. सो हाफ मेजर ऑफ आर्क, त्यांचे जे इंटरसेप्टेड आर्क आहेत है ना, कोणता आर्क आहे, पहिला आहे AC आणि दुसरा कोणता आहे, BD है ना. सो आर्क BD या दोघांचं ॲडिशन करून आपल्याला त्याचं काय घ्यायचं, हाफ घ्यायचं. तर यावरून या दोघांचं आपण मेजरमेंट काढू शकतो. सेम पद्धतीनं हा अँगल आणि हे अँगल यांचं मेजरमेंट जर काढायचं असेल आपल्याला, वरचा अँगल कोणता आहे, AED, बरोबर आहे का, किंवा खालचा अँगल कोणता आहे, CEB, यांचं मेजरमेंट जर काढायचं असेल तर हाफ ऑफ द मेजर ऑफ आर्क कोणता घेणार आपण, वरचा आर्क कोणता आहे, AD, प्लस खालचा आर्क कोणता आहे, BC, बरोबर. तर अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे. आता नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला पाहायचं आहे पहा, की यामध्ये आपल्याला काय करायचं, हा जो अँगल आहे E म्हणजेच कोण आहे, BED, हा अँगल फाईंड करायचा आहे. ॲक्च्युअली इन्स्क्राईब अँगलपेक्षा वेगळा अँगल आहे. त्याच्यामध्ये दोन आर्क तयार झाले पहा, एक आर्क कोणता आहे, AC, आणि दुसरा आर्क कोणता आहे, BD. तर ही प्रॉपर्टी सोपी आहे. आपल्याला काय करायचं आहे की जो समोरचा आर्क आहे, मोठा आर्क BD, त्याच्यातून AC मायनस करायचं आणि त्या दोघांना हाफनं मल्टिप्लाय करायचं. सो अँगल E जर काढायचा असेल तर हाफ ऑफ द मेजर ऑफ, मोठा आर्क कोणता आहे समोरचा, आर्क BD, यामधून मेजर ऑफ आर्क AC आपल्याला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. ओके, सो यावरून आपण अँगल E काढू शकतो. आता नेक्स्टमध्ये आपण 3 फिगर्स या ठिकाणी ड्रॉ केलेले आहे. तर ॲक्च्युअली आपल्याला थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकंड शिकायचं आहे. ठीक आहे, आता तिन्ही फिगरमध्ये BC जी आहे ही काय आहे, टँजंट आहे पहा, हे की नाही, वाटल्यास त्याला आपण डॉटेड पण ड्रॉ करू शकतो. आता टँजंट आणि जी सिकंट आहे तर ती सर्कलवरच्या कोणत्याही दोन बिंदूतून जाणारी एक रे म्हणू आपण त्याला, हे की नाही, तर हे सेकंड असते. तर आता नियम काय आपल्याला माहिती आहे का, की अँगल, इफ अॅन अँगल हॅज इट्स व्हर्टायसेस ऑन द सर्कल, है ना, व्हर्टायसेस कुठं आहे त्याचा, सर्कलवर, अँड इट्स वन साईड टचेस द सर्कल अँड द अदर इंटरसेक्ट द सर्कल इन वन मोर पॉईंट्स. ओके, देन द मेजर ऑफ अँगल, हा अँगल जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल, बरोबर आहे का, म्हणजे जो कोण तयार व्हायला ना त्यामध्ये एक ही काय असणार, टँजंट असणार आणि एक काय असणार, सेकंट असणार. तशा वेळेस आपण 3 अँगल घेतले, एक राईट अँगल, एक ॲक्यूट आणि एक ऑप्टिव्स. तशा तिन्ही केसेसमध्ये जर आपल्याला काय करायचं असेल, या अँगलचं मेजरमेंट करायचं असेल, म्हणजे प्रत्येक वेळेस अँगल कोण आहे आपला, ABC, बरोबर. हा अँगल जर काढायचा असेल आपल्याला, की जो अँगल टँजंट अँड सेकंडमुळे तयार झालेला आहे, तर त्याचा जो इंटरसेप्टेड आर्क आहे त्याच्या आपल्याला काय घ्यायचं, त्याचं मेजरमेंट हाफ घ्यायचं आहे. सो तिन्ही केसेसमध्ये जर पाहिलं आपण, आता इथं तर ॲक्च्युअल काय आहे बरं, सेमी सर्कल आहे, म्हणजे हा अँगल ऑलरेडी मी किती घेतला, 90 घेतला. इथं जर पाहिलं आपण तर जो मायनर आर्क होता, याच्यात मायनर मेजर करायचंच नाही, इंटरसेप्टेड आर्क घ्यायचं आहे की नाही. तर ADB जो आहे याच्या पण हाफ असणार, आणि इथं जो आहे ऑप्टिव्स अँगल घेतल्यामुळं आर्क थोडा मेजर आला, बरोबर आहे का, म्हणजे ॲक्यूटसाठी मायनर आर्क येणार आणि ऑप्टिव्हसाठी मेजर आर्क येणार. पण प्रत्येक वेळेस ABCचं मेजरमेंट जे आहे ते हाफ ऑफ द इंटरसेप्टेड आर्क कोणता आहे, आर्क ADB, याच्या काय असणार, हाफ असणार. त्याला म्हणायचं थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकंट. ओके, आता अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट बघू आपण वरच्या स्टेटमेंटचं. आता याच्यात काय होतं माहिती आहे का, लक्षात घ्या, हा जो अँगल आहे ATB, बरोबर आहे का, हा कोणता अँगल आहे, मेजर ऑफ अँगल ATB. पहा, ATB हा इन्स्क्राईब अँगल आहे. इन्स्क्राईब अँगलचं मेजरमेंट, सपोज मी इथे एक पॉईंट घेतो D, सो काय होईल बरं, इन्स्क्राईब अँगल थेरमनुसार याचं मेजरमेंट हे कोणाचे हाफ असणार,
आर्क ए डी बीच्या हाफ असणार. सो हाफ ऑफ द आर्क, कोणता आर्क घेतला आपण, ए डी बी, याच्या हाफ असणार. बरोबर. आणि आता आपण जो टँजेंट सेगमेंट थेरम पाहिला, तर याच्यामध्ये हा जो अँगल आहे, तर या अँगलचं माप ए बी सीचं माप, ए बी सीचं माप हे कशाच्या हाफ असणार, आर्क ए डी बीच्या नुसार असणार, टँजेंट सेगमेंट थेरमनुसार. मग आता ह्या दोन्हींचे करस्पॉन्डिंग काय आले बरं, हां सेम आले, हे की नाही, राईट हँड साईड सारखे आहे. म्हणजे हा जर थीटा असेल तर हा सुद्धा काय असणार, थीटा असणार. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की या केसमध्ये ए टी बी हा कशाच्या कॉन्ग्रंट आहे, ए बी सीच्या कॉन्ग्रंट आहे. ओके. ॲक्च्युली याला आपण अल्टरनेट स्टेटमेंट पण म्हणू शकतो. आता त्याच्या विरुद्ध पहा कॉन्व्हर्स थेरम आहे टँजेंट सेगमेंटच्या संदर्भात. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे का, की आता कन्व्हर्स असा आहे की सपोज मी इथं काय करतो माहिती आहे का, एक कॉर्ड घेतो. ओके. आणि सपोज या कॉर्डचं नाव काय आहे, पी क्यू. आता पी क्यूमधून मी काय करलो माहिती आहे का, फक्त एक लाईन ड्रॉ करेल. लक्षात घ्या, या पी क्यूमधून मी टँजेंट नाही, हां एक लाईन ड्रॉ करतो आहे. सो ही लाईन मी या ठिकाणी ड्रॉ केली. ओके. आता लाईन ड्रॉ केल्यानंतर सपोज हा पॉईंट आहे टी. ओके. याला नाव देऊ आपण आर आणि सर्कलचा सेंटर आहे एम. तर ही जी लाईन ड्रॉ केली मी, आणि जर केस बघा, इन केस इफ मेजर ऑफ अँगल पी क्यू आर, हा जो अँगल आहे याचं माप जर कोणाच्या हाफ आलं, मेजर ऑफ आर्क पी टी क्यूच्या जर येत असेल देन, तर अशा केसमध्ये ही जी क्यू आर आहे ही 100% त्या सर्कलची काय असली पाहिजे, टँजेंट असली पाहिजे. तर असं आहे, कन्व्हर्स आहे. लास्टच्या 3 प्रॉपर्टीज आपण पाहून घेऊ. तर पहिली प्रॉपर्टी आपली थेरम ऑफ कॉर्ड्स इंटरसेक्टिंग इनसाइड द सर्कल, है ना. इनसाइड द सर्कल का व्हायला बरं, की जे कॉर्ड्स आहेत ते एकमेकांना इंटरसेक्ट करायले. जसं की ए बी आणि सी डी हा कॉर्ड ई पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. तर यामध्ये लक्षात ठेवायचं की ए ई इंटू ई बी. ओके, लक्षात आलं, ए ई इंटू ई बी ही कशाच्या इक्वल असतं, सी ई इंटू ई डीच्या इक्वल असतं. ओके, ही झाली पहिली गोष्ट. दुसरं जर पाहिलं आपण तर त्याला म्हणू आपण थेरम ऑफ कॉर्ड्स इंटरसेक्टिंग आउटसाइड द सर्कल. आता हे कॉर्ड ए बी आहे आणि दुसरा आहे सी डी, मात्र इंटरसेक्ट कुठे करायला, ते सर्कलच्या बाहेर करायला. बाहेर करताना काय करायचं, स्टार्ट टू इनिशियल पॉईंट घ्यायचा, स्टार्ट टू फायनल पॉईंट कोणता आहे, ए ई. आणि त्यानंतर कोणता पोर्शन घ्यायचा, जो पोर्शन सर्कलच्या बाहेर आहे, कोणता होता, ई बी. इज इक्वल टू सेम पद्धतीनं इथं इनिशियल आणि लास्ट पॉईंट कोणता आहे, सी ई. आणि सर्कलच्या बाहेरचा पॉईंट कोणता आहे, ई डी. तर हे दोन्ही एकमेकांच्या इक्वल असतील. आणि तिसरी प्रॉपर्टी जी आहे त्याला आपण टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम म्हणू, हे की नाही. तर याच्यामध्ये काय होतं की पहिल्यांदा आपण सर्कलचा बाहेरचा पोर्शन घ्यायचा. बाहेरचा पोर्शन कोणता आहे, ई ए. त्यानंतर एक्सटर्नल पॉईंटपासून तर फायनल पॉईंटपर्यंत म्हणजे ई बी. बरोबर आहे, या दोघांचा गुणाकार घ्यायचा. आणि त्यानंतर इकडचा जो पोर्शन आहे ईपासून तर टँजेंटचा टचिंग पॉईंटपर्यंतचा, तर तो कोणता आहे, ई टी. तर या ई टीचा काय घ्यायचा आपल्याला, स्क्वेअर घ्यायचा. अशा पद्धतीचे हे 3 गुणधर्म. तर या ठिकाणी आपला वन शॉर्ट सर्कल कंप्लीट होतो.